हा, घ्या गोळी घ्या. गोळी घ्या म्हणतो तर गोळी घेत नाही, थोडं खाऊन घ्या म्हणतो तर ठीक खात नाही. अरे थोडं काही खाल्लं तर बरं वाटत. अरे पण तू ऐकतच नाही. मी जे म्हणते ते तुम्ही ऐकत नाही. हो, मला माझ्या लेकराशी बोलायचंय. हो, नातवाला बघायचंय. तो तो व्हिडिओ कॉल लावा बरं. अरविंदानेच घेऊन दिला ना, बघता यावं, बोलता बोलता यावं म्हणून. त्यानं फक्त सुचवलं, मार्गदर्शन केलं, पैसे तर मॅच खर्च केले ना. लहान अमेरिकेत असूनही काळजी घेतो तो. लहान नाही लागत, कनेक्शनच नाही आहे. तुम्हाला ना लावायचंच नाही. तो तुझा लाडका लेक अमेरिकेत आहे, त्याला वेळ नाही. आईची तब्येत बरी नाही म्हटलं तर धावत येईल. हो, तो धावत येईल. कॅन्सरचं ऑपरेशन झालं होतं तेव्हा धावत आला होता तो, नाही का? त्याच्याकडे गणपती होता, आपला कुळाचाराचा. त्याने बोस्टनला गणपती बसवला. अमेरिकेत गणपती मांडतो 10 दिवस. तरी तुम्हाला त्याचं कौतुक नाहीये. ऍपल घे आणि गोळ्या घे. हा, तू गोळ्या घेत नाही ना, डॉक्टरनं औषध लिहून दिलं ते मी घेऊन येतो. आणि हो, पेन्शन आलं का तुला चांगल्या डॉक्टरकडे दाखवायला नेऊ, औषध घेऊन येतो. हा, हे घे औषध. आता बरं वाटलं तर नाटक करू नको. औषध घे म्हटलं का तुला बरं वाटते आणि साधं दुखणं अंगावर काढते. अरे अशी गंमत नको करू. तो नाही बोलत, तो आपल्याशी बोलू नाही शकत तर मी काय करू? तो अमेरिकेला जावा हे तुझीच इच्छा होती ना. अरे त्याच्यासाठी पैसे जुळवासाठी तू स्वतः नोकरी केली. बर, लावतो फोन. पण तो नाही उचलत. त्याची ऑफिसची वेळ असेल, त्याच्या आपल्या वेळात नाही जुळत. तू सारखी त्याला भारतात परत ये सतत म्हणत राहायचं. म्हणून तो तुझ्याशी बोलतच नाही. अगं तो तिथला नागरिक झाला, त्याच्या लेकरांना भारत देश आपला देश वाटतच नाही. त्याच्या बायकोला तर अजिबात यायची इच्छाच नाही. बसले.
बसले. प्रवीण उठला असेल. रोज सकाळी फिरायला जाते, त्याला सांगतो. येतो. प्रवीणला सांगून येतो. नाना तुम्ही? अरे नेऊ ना काकूले दवाखान्यात. एवढ्या सकाळी थोडी दवाखाना उघडा राहते. अरे प्रवीण, या काकूला दवाखान्यात न्यायची गरज नाही रे आता. गरज नाही. म्हणजे ती ती गेली रे. गेली गेली. नाना नाना तुम्ही हात या. चला. नाना तुम्ही रडून घ्या. झाला आवाज तर झाला. तुम्ही काळजी नका करू. मला काय वाटते नाना, तुम्हाला गैरसमज झाला असेल. काकू झोपल्या असतील. तसं असतं तर लय बरं झालं असतं. पण तसं नाही. रात्री 10:30 वाजताच गेली ती. जिच्या सोबत 45 वर्ष संसार केला. रात्रभर तिच्या प्रेताजवळ बसून होतो रे. बसून. नाना तुम्ही सावरा स्वतःले. तुम्ही रडू नका. मी डॉक्टरला फोन लावतो. तुम्ही अरविंदाला कळवलं काय? तिकडे किती वेळ झाला असं समजलंच नाही. त्याच्या आमच्या वेळात चुकल्या रे. वेळात चुकल्या. नाना तुम्ही सावरा. मी कळवतो त्याला. हाँ. The person Hello? you are trying Hello? to call is currently busy. नाना 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 हे सर्टिफिकेट दिलं डॉक्टरनं. अरविंदा
त्याच्याशी संपर्क नाही झाला. त्याचा मेसेज आला होता. तो म्हणे की माझ्यासाठी काही थांबू नका, मला वेळच लागेल, तोपर्यंत डेड बॉडीचे हाल नको. बॉडी, डेड बॉडी. आतापर्यंतच्या आईची डेड बॉडी झाली. तो म्हणाला की ऑफलाईन येणं शक्य नाही होणार, तर तुम्ही सगळं आटपून घ्या, मी ऑनलाईनच सगळं अटेंड करतो. तशी व्यवस्था केली आहे म्हटलं, आणि बोलला की बाबांना धीर दे. बघा, मुलगा असल्याचा फायदा. अमेरिकेत असून ऑनलाईन आईच्या मर्तिकाला हजर राहतो. फायदा फायदा पाहायला बसले. पोरगा अमेरिकेत असल्याचा फायदा. मर्तिकेले ऑनलाईन हजेरी लावतो म्हणजे ऑनलाईन 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 ना सावरा स्वतःला.